नमस्ते, सलाम, जय भीम मित्रांनो. सध्या तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर गेला तर तिथे डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. काही ठिकाणी तर 5-5 दिवस डिझेल मिळत नाही. नक्की काय चाललंय? खरं डिझेल संपलंय का? तर याचं उत्तर आहे नाही, डिझेल संपलेलं नाहीये. तर त्यामागे एक वेगळंच गणित आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्या. त्यामुळे रिलायन्स किंवा नायरा सारख्या खाजगी कंपन्यांना डिझेल विकताना मोठा तोटा होतोय. म्हणून त्यांनी त्यांच्या पंपावरचा पुरवठा खूपच कमी केला किंवा पंप बंद केले. आता विचार करा, खाजगी पंप बंद झाल्यामुळे तिथला सगळा ट्रॅफिक कुठे जाणार? अर्थातच आपल्या सरकारी पेट्रोल पंपावर. त्यातच सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे आणि लगन सराईमुळे गाड्यांची ये-जा वाढली. मागणी अचानक दुप्पट झाली, पण सरकारी पंपाकडे तेवढा साठाच नाही. यामुळेच या रांगा लागत आहेत आणि ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली. सरकार यावरच लवकर तोडगा काढेल अशी आशा करूया. मित्रांनो, तुमच्या भागात डिझेल मिळतंय का तिथे सुद्धा रांगा आहे? मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि मित्रांनो, माझी माहिती आवडली असेल तर रील शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आपला फेमस शुभड्या.